तर लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभं केल्याचा आरोप आता थेट जरांगेंनी केलेला आहे। फडणवीसांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय, नोंदी रद्द करणार नाही आश्वासन द्या। तर हाके आमचे विरोधक नाहीयेत, तो येवलावाला काड्या करतोय असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। देव जरी आला तरी कुणबी नोंदी रद्द करू शकत नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास पुन्हा ठेवायचा आहे। तुम्ही अन्याय होऊ देणार का नाही आमच्या ध्यानात आले। तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहेत। 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहेत, कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार। तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीचं ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? माझा बी मराठात एक झालेला आहे, पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती। मला 13 तारखे बघून द्या, मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत। सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची जी मराठीची नाही, ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या। त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही। मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत। तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी, जाऊ दे तिकडे। आपलं तसलंच असतं बा, पोटात एक ते काय नाही, धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।